तंदूर किंवा तंदूर स्टिक न वापरता बनवूया सोयाबीनचे स्मोकी असे सीख कबाब। एका भांड्यात 2 कप सोयाबीन घ्यायचे आणि उकळलेलं गरम पाणी घालून सोयाबीन 15 ते 20 मिनिटसाठी भिजवून घ्यायचे। भिजवल्यानंतर ते छान मऊ होतात। त्यानंतर 2 ते 3 पाण्यामध्ये धुवून त्यातलं सगळं पाणी पिळून काढायचं। भिजवलेलं सोयाबीन मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याचा किमा तयार करून घ्यायचा। हा किमा एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं। एक बारीक चिरलेला कांद्यामधून सर्व पाणी पिळून घ्यायचं आणि हा कांदा किम्यामध्ये घालायचा। अर्धा कप ब्रेड क्रम्स, 3 ते 4 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, आलं लसूणची पेस्ट 1 चमचा, थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर, घरगुती सर्व मसाले, आमचूर पावडर, चाट मसाला, चवीनुसार मीठ आणि थोडं काळं मीठ घालून हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचे। किम्याच्या मधोमध एक वाटी ठेवायची, त्यात कडकडीत गरम केलेला कोळसा ठेवायचा आणि थोडं वरून तेल घालायचं। त्यानंतर झाकण देऊन या मिश्रणाला स्मोक देऊन घ्यायचं। तंदूर स्टिक नसेल तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पेन्सिलच्या मदतीने सोयाबीनचे सीख कबाब तयार करायचे आणि तेलामध्ये फ्राय करून